कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगण. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये. कर्जत नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहे. कर्जतकर काय म्हणतात, कर्जतकरांचा कौल काय, जे संभाव्य उमेदवार आहेत ज्यांनी त्यांची भूमिका काय, कर्जतचं विजन नेमकी कोण मांडतं आहे, परिवर्तन कुणाचं होणार, याच अनुषंगाने चर्चा करतोय. सुनीता गायकवाड, स्वागत आहे. कसं पाहता निवडणूक कशी लागलेली आहे, काय एक महिला म्हणून कसा प्रतिसाद मिळतोय? नमस्कार. सर्वात आधी मी तुम्हाला सगळ्यांना हे सांगेल की आपण ज्या समाजामध्ये राहत असतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणेकरी लागत असतो. ह्या अनुषंगाने आज मला समाजाकडून जी काही संधी मिळाली त्या संधीचं सोनं माझ्या हातून नक्कीच होईल असं मी तुम्हा सगळ्यांना आश्वासन देते. कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4च्या सार्वजनिक विकासासाठी तसेच भ्रष्टाचार विरहित कामगारांमुळे एक मुक्ती देण्यासाठी मी स्वतः सुमिता योगेश गायकवाड या प्रभागातून परिवर्तन विकास आघाडीचे नेते माननीय श्री सुधाकर भाऊ घारे तसेच नितीनदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली तसेच माझे पती समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असतात किंवा स्वतःला समाजासाठी वाहून घेणारे योगेश अप्पा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही निवडणूक लढवत आहे. कसं वाटतं आता महिलांमध्ये फिरताय, घर स्वयंपाक, आता कर्जतच्या प्लॅटफॉर्मवर आलात तर हे वेगळं राजकारण आहे. मग महिला म्हणून प्रतिनिधित्व करताना मार्केटमध्ये फिरत दमछाक होते, सगळे पळताना धावताना वगैरे, लोकांची एनर्जी असेल किंवा लोकांशी संवाद साधत असताना लोकांचं गाणं ऐकताना दमछाक झाले होते. पण कसं वाटतं बी पॉझिटिव्ह एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा बाहेरच्या ज्या महिला आपल्यासोबत असतात त्या सुद्धा तेवढीच पॉझिटिव्हिटी निर्माण करतात आपल्यामध्ये, आपल्याला पुढे जाण्यासाठी तेवढाच प्रोत्साहन करतात की ताई तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. दादा असतात, वहिनी असतात, मार्गदर्शन सुद्धा चांगलं करतात. मार्गदर्शन आता मूळ मुद्दा आहे की मग महिला म्हणून कसं वाटतं तुला, कारण अनेक महिलांचे प्रश्न आहेत, त्या महिलांच्या प्रश्नावर तुला काम करायला आवडेल का? किंवा हे तुला मला मांडायचं आहे सभागृहामध्ये, हे प्लॅटफॉर्मवर मला घ्यायचं आहे, तर असे काही मुद्दे आठवत आहेत का लोकांसमोर जाताना? कुठले मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला जाता? आता मी प्रश्न व्यवस्थित केला आहे, पण आता माझं उत्तर असं आहे की गेल्या 5 वर्षामध्ये आमच्याकडे कुठलीही सत्ता नव्हती, तरी पण माझे पती योगेश अप्पा गायकवाड समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये पुढे असतात. त्यांना पुढाकार घेण्याची ती आवडच आहे. त्याच्यामुळे कोणतंही काम असू दे किंवा कोणाच्या गरजा असतील तर ते नेहमीच तत्पर असतात. आत्तापर्यंत आम्ही बरेचसेच कार्यक्रम राबवलेले आहेत, जसं की रक्तदान शिबिर आहे, आरोग्य शिबिर आहे, रुग्णांना फळं वाटप करण्याचा कार्यक्रम केलेला आहे. परत तरुण मुलांसाठी क्रिकेटचे सामने आम्ही ठेवलेले आहेत. महापुरुषांच्या जयंत्या मोठ्या उत्साहात साजऱ्या केलेल्या आहेत. आणि जर मला संधी मिळाली तर महिलांसाठी मी नक्कीच चांगले कार्यक्रम. मूळ मुद्दा महिलांसाठी विजन काय, तुमचं विजन काय आहे की हे प्रभागामध्ये तुम्हाला काम करायचं? विजन काय आहे प्रभागामध्ये? मला काय काम करायचं? हां, म्हणजे कोणते मुद्दे किंवा महिलांसाठी असेल किंवा आता तुम्हाला ज्यावेळेला प्रभागामध्ये जाता वार्डमध्ये त्यावेळेला लोक मतदार काय संवाद साधतायत, कशा प्रकारची निवडणूक महत्त्वाची वाटणार आहे तुम्हाला? आमच्याकडे अस्वच्छतेची एक अडचण आहे, शिवाय पाणी पुरवठा कमी प्रमाणात असल्यामुळं. आणि आता काय मुद्दे म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय वाटतं, काय अडचणी येतात महिलांमध्ये? अस्वच्छतेची अडचण पहिली येते, कारण की अस्वच्छता असल्यामुळे आत्ता ह्या काही 1.5 महिन्यामध्ये आपल्या इथे डेंग्यू मलेरियासारखे आजार झाले. आणि एक आहे जे सतीश निकाळजे म्हणून आहेत, त्यांचा या अस्वच्छतेमुळे डेंग्यूने मृत्यूसुद्धा झालेला आहे. त्यामुळं प्रभागामध्ये स्वच्छता असणे गरजेचं. स्वच्छता प्रभागामध्ये फिरत असताना तुम्ही आपलं कर्जत डेव्हलपमेंटच्या गेलं पाहिजे. खरोखर कर्जतचा विकास झाला की अजून कर्जतचा विकास करायचा? अजून कर्जतचा विकास व्हायचा आहे, कारण की मी ज्या प्रभागामध्ये राहते तिथे वयस्कर लोकांना किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी कुठेही गार्डनची व्यवस्था नाही आहे
तर ती असायला हवी. जर मला संधी मिळेल तर मी नक्कीच ते प्रयत्न करेन. हे होते गायकवाड. त्यांनी सुद्धा सांगितले कर्जतच्या विषयावर अनेक दिलखुलास बातचीत केलेले आहे. मूळ मुद्दा पाण्याची समस्या, कचरा, स्वच्छतेची. इथे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या पॅनलला तुम्हाला विकासनामाशी बातचीत केल्याबद्दल तुमचा आभार. थँक्यू. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.